हे गुलाबजाम माझ्या आईला आवडतात. ओके, सो हे पॅकेट आमच्या घरात होतं आणि मला वाटलं की हे चांगली गोष्ट आहे. जर त्यांना आवडते तर मी बनवू शकते. येस, आणि हा आहे माझा गोल्डन स्पून. थँक्यू. खरेचं प्रमाण मी या वाटीप्रमाणे मोजत आहे. तुम्ही ही वाटी बघू शकता आणि तुमच्याकडे जी कोणती वाटी आहे त्याप्रमाणे तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. 5 ते 6 वाट्या आपल्याला साखर घ्यावी लागेल. आता आपल्याला यात पाणी घ्यायचं आहे आणि जेवढं साखर घातली तेवढं आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे. आता मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता यात मी गुलाबजामचं पीठ जे प्रीमिक्स आहे ते मी काढून घेते आहे. आता आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि खूप पातळ करू नका, नाहीतर पुन्हा त्यात ॲड करायला पीठ शिल्लक ठेवावं लागेल. तर दूध आपल्याला जपून घालायचं आहे, मळून मळून घ्यायचं. जर कोरडं वाटलं तरच आपल्याला अजून दूध त्यात घालायचं आहे, पण 1 वाटीचं दूध इनफ होऊन जातं. आपला पाक तयार होतो. आता आपल्याला हे ऑलमोस्ट चेक करायचं की वळता येतंय का, आणि सगळं पीठ जे आहे बाजूला लागलेलं ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. अजून थोडं मळायची गरज आहे. हे मळलं ना परफेक्ट तर तुमचे गुलाबजाम जे आहेत ते एकदम परफेक्ट होतात. जर तुम्ही असंच मळलं जसं आता आहे तर यामध्ये ते फाटू शकतात. त्यामुळे तुम्हाला परफेक्ट मळायचं आहे. ओके, आता आपलं पीठ जे आहे ते परफेक्ट तयार आहे मळण्यासाठी. तुम्ही आता इथून बघू शकता. आता मी 2 हातामध्ये ओके, मी 2 हातांनी मळून दाखवते. आणि बघा हे असं झालं पाहिजे. ठीक आहे, आता ह्याचा थोडाफार तो लवचिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे. येस येस, आणि अगदी असं पेढ्यासारखं तुम्हाला हाताला फील झालं पाहिजे. आणि ते इतकं मऊ असतं तेव्हाच तुमचे गुलाबजाम परफेक्ट होणार आहेत. ठीक आहे, थोडंसं झाकून ठेवते आणि मग आपण ह्याला वळायचं. आमचे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे आणि आता माझी बहीण पण मला हेल्प करते वळायला. आणि आम्ही आता हे सगळे वळून घेतो एकदम परफेक्टली. आपले सगळे गोळे तयार झालेले आहेत आणि त्यांना आपण त्याच्यावर गार कॉटनचं कापड ठेवलं होतं. आता हे आपल्याला एक एक करून तळायचे आहेत. तेल तापायला ठेवलं आहे आणि पाकात टाकल्यावर आणखीन तो फुगणार आहे. त्यामुळे तुम्ही गोळे तुमच्या प्रमाणे घेऊ शकता. हा गुलाबजाम अगदी आमच्या दीदी सारखा फुगलेला आहे. दीदी चिल्लर अशीच फुगते. यहाँ पे क्या हो रहा है? माझा असा एक एक गुलाबजाम तळून होतोय. दिसतंय का? ऊनच येते. हा, तर आम्ही आता सगळे गुलाबजाम अशाच पद्धतीने तळून घेतो आणि तुम्हाला दाखवतो की तयार झालेले गुलाबजाम कसे दिसतात. नाही, पाकात पण सोडावे लागतील. पाकात सोडणार आधी आणि मग त्याला मुरून मिळणार आणि मग तुम्हाला शेवटचा टेक देणार की ओ कसे झालेत वगैरे. ओके, पाक तयार आहे. आता मी दाखवते कसं तयार आहे ते. आता आपल्याला इथे बाजूला त्याचा थेंब टाकून बघायचा की तो खाली जातोय घसरतोय का. ओके, सो हा हे बघा, हा एकदम रॉ हे आहे. त्याला आपण फक्त एकच तार येते. हे बघा, आपल्याला एकच तार हवी आहे. एकदम घट्ट झाला तर तो गुलाबजामसाठी परफेक्ट नसतो. त्यामुळे हा पाक आपला जवळपास एक 20-25 मिनिटं लागली मला. आणि हा आत्ता गरम आहे. हा गार करायला ठेवतोय आम्ही आणि एकीकडे गुलाबजाम तळून घेत आहोत. सोडायचे तसेच. येस, आता आपले सगळे गुलाबजाम मी पाकात टाकलेले आहेत आणि आहे अजून तरी भरपूर पाक दिसतोय खाली, त्यामुळे ते मुरतील. आणि बघूयात मी मुरल्यावर राहिलेला व्हिडिओ करते.
तोपर्यंत तुम्ही ही प्रोसेस करून घ्या आणि खावा. आपले गुलाबजाम तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता ते किती सुंदर दिसत आहेत आणि हे लागतात सुद्धा खूप सुंदर. जर तुम्ही खव्याचे खाल्ले असाल तर हे अगदी खव्याच्या गुलाबजाम सारखेच लागतात. त्यामुळे नक्की ट्राय करा चितळ्यांचे हे यम्मी गुलाबजाम. आणि पूर्ण आतपर्यंत मुरलेले आहेत.